नमस्कार. श्री सिद्धेश्वर हरमल पुरस्कृत प्रदीप दळवी लिखित, उद्देश पेडणेकर निर्मित, संजय मयेकर दिग्दर्शित, देशाच्या इतिहासाची प्रचिती देणारं 2 अंकी नाटक मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकाची निर्मिती नुकतीच गोव्यातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत झाली आहे. पण त्याच्या अजूनही कत्तल करतच होते. गांधींचं आमरण उपोषण चालूच होती, आपली निदर्शनं चालूच होती. शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली. आपल्या मुलाचा गलेवर माझ्याजवळ टेकून तो घा, याचं रक्त घेऊन जा तुमच्या गांधीकडे आणि त्याला सांगा, पुन्हा जर उपोषणाला बसलास तर मोसंबीचा रस पिऊ नकोस, माझ्या मुलाचं रक्त पी. नंतर निर्वासितांची कत्तल, काश्मीरमध्ये लढणाऱ्या माझ्या शूर सैनिकाविरुद्ध पाकिस्तानला मदत म्हणून दिलेले 55 कोटी रुपयांचे अनुदान आणि त्यासाठी गांधींनी ठरलेला दुराग्रह, हे सगळं अक्षम्य होतं गेलं. पण त्यांनी हिंदू मुसलमान असा कधीच पक्षपात केला पण पाकिस्तानात राहिला आणि देशाच्या भविष्य इतिहासात अशी नोंद झाली तर गांधींचा किंवा गांधीवादाचा हा सर्वात मोठा पराभव. ज्या माणसानं आयुष्यभर कधी राम आणि रहीम, कृष्ण आणि कबीर या फरक केला नाही, जाणला नाही, तो शेवटी रामाचंच नाव कसं घेईल? राम आणि रहीम दोघांचाही घेईल आणि एकाच घ्यायचं असेल तर रहीमच घेईल, कारण राम त्यांच्या हृदयात होता आणि रहीम हुशार. नथुराम गोडसे बोलतोय. यात गांधीच्या भूमिकेत संजय गडेकर, सुप्रिटेंडंट शेख शशिकांत कोरखणकर आणि नथुरामच्या भूमिकेत यशवंत नाईक, तर पेडणे तालुक्यातील काही मोजक्याच कलाकारांना घेऊन आपल्यासमोर लवकरच येत आहे 2 अंकी नाटक मी नथुराम गोडसे बोलतोय. सहाय्यक दिग्दर्शक गजानन तारी, पार्श्वसंगीत प्रदीप आरोलकर, प्रकाश योजना रत्नकांत साळगावकर. अंगावर शहारे आणणारं नाटक मी नथुराम गोडसे बोलतोय. तर सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून कळकळीची विनंती, या बहारदार, बाणेदार आणि काळजाणा भिडणारं 2 अंकी नाटक पाहायला विसरू नका. मी नथुराम गोडसे बोलतोय.